नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 16.88% घसरून 15.62% केली आहे आणि डी-आयजने आपली होल्डिंग 11.39%ने इन्क्रीज करून 12.46% केली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटरने आपल्या होल्डिंगमध्ये काहीही चेंजेस केलेले नाही. त्याचसोबत पब्लिकने आपली होल्डिंग थोडीशी वाढवली आहे. 24.46%ने वाढून 24.61% केली आहे. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 18.66%ने कमी करून 17.34% केली आहे आणि या कंपनीच्या प्रमोटरने आपली होल्डिंगमध्ये काहीही चेंजेस केलेले नाही. आणि मित्रांनो, डी-आयजने आपली होल्डिंग थोडीशी इन्क्रीज केली आहे. 5.38%ने इन्क्रीज करून केली आहे 5.85%. तसेच पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग थोडीशी वाढवली आहे. 6.03%ने इन्क्रीज करून केली आहे 6.87%. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 21.30%ने रिड्यूस करून केली आहे 19.16% आणि त्याचसोबत प्रमोटर्सने सुद्धा थोडीशी आपली हिस्सेदारी कमी केली आहे. 50.24%ने घसरून केली आहे 50.13%. तसेच डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 17.61%ने इन्क्रीज करून केली आहे 19.02%. तसेच पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 10.67%ने इन्क्रीज करून केली आहे 11.52%. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 20.95%ने कमी करून केली आहे 17.35%. तसेच या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 39.47%. तसेच या कंपनीमध्ये डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 17.52%ने इन्क्रीज करून केली आहे 20.41%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग थोडी इन्क्रीज केली आहे 21.11%ने इन्क्रीज करून केली आहे 21.82%. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 14.32%ने कमी करून केली आहे 12.45% आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 55.04%. तसेच या कंपनीमध्ये डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 8.67%ने 9.98%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने पण आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 21.89%ने इन्क्रीज करून केली आहे 22.44%. चला आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग 15.16%ने डिक्रीज करून केली आहे 13.68%. तसेच या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 60.93%. तसेच या कंपनीमध्ये डी-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 1.45%ने इन्क्रीज करून केली आहे 1.73%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 22.45%ने इन्क्रीज करून केली आहे 23.64%. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे 17.68%ने 15.47%. तसेच या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 58.19%ने 58.28%. तसेच या कंपनीमध्ये डी-आयजने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 20.75%
पर्सेंटने 22.89%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे 3.31%ने 3.28%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर या कंपनीमध्ये FISने आपली होल्डिंग 26.62%ने डिक्रीज करून केली आहे 21.68%. तसेच या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 37.01%, 37.01%. तसेच या कंपनीमध्ये DISने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 13.39%ने 15.25%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 22.98%ने 26.01%. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये FISने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे 21.18% पासून 38.92%. तसेच या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे 18.53%ने 18.48%. तसेच या कंपनीमध्ये DISने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 27.04%ने 29.22%. तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 9.44%ने 9.66%. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर या कंपनीमध्ये FISने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे 15.22%ने 13.95%. आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग अनचेंज ठेवली आहे 65.89%, 65.89%. तसेच या कंपनीमध्ये DISने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 13.26%ने 14.20%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकने सुद्धा आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 5.62%ने 5.96%. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.